की डोंगराच्या अगदी मध्ये जे आत्ता मंदिर आपण सप्तशृंगी मातेचं मंदिर जे होतं हे इथे आतमध्ये थोडी झाडी झुडपं आहेत आणि त्या झाडी झुडपांमध्ये ज्यावेळेस वरती जाऊ लागतो त्यावेळेस ते मंदिर आपल्याला दिसेल. सुंदरशी मूर्ती आहे. मी इथलं जे मंदिर आहे ते बऱ्याच दिवसापासून बघतोय की हे नेमकं काय म्हणजे कोणतं मंदिर असावं याचं मला अप्रूप वाटायचं. त्याचं कारण असं की डोंगराच्या अगदी मध्ये हे मंदिर आपल्याला दिसून येईल. हे जे मंदिर आहे तर हे जे नाशिक पुणे हायवे जे आहे ना तर त्या नाशिक पुणे हायवेच्या तिथे मध्ये मला वाटतं कऱ्हे म्हणून गाव आहे. त्या कऱ्हे गावाच्या तिथे एक अत्यंत सुंदरसं असं मंदिर आपल्याला दिसून येऊ शकते. बघा इथे तो हायवे आहे आणि या हायवेच्या लगतच जे डोंगर आहे बघा ही डोंगर रांग जी दिसते तर ह्या डोंगरांमध्ये एक मंदिर आहे आणि हे मंदिर कशाचं आहे म्हणून मी कायम असं वाटायचं की आपण इथे यावं म्हणून. आज मी या मंदिराकडे आलो त्यावेळेस लक्षात आलं हे मंदिर सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे आणि त्यातल्या त्यात वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या पलीकडे एक मंदिर आहे छोटंसं आहे. ते अगदीच मला वाटतं अगदी गुहेसारखं ते केलेलं असावं. तर आपण पहिल्यांदा हे मंदिर बघूया की डोंगराच्या अगदी मध्ये हे मंदिर आपल्याला दिसून येईल. हे जे मंदिर आहे तर हे जे नाशिक पुणे हायवे जे आहे ना तर त्या नाशिक पुणे हायवेच्या तिथे मध्ये मला वाटतं कऱ्हे म्हणून गाव आहे. त्या कऱ्हे गावाच्या तिथे एक अत्यंत सुंदरसं असं मंदिर आपल्याला दिसून येऊ शकते. बघा इथे तो हायवे आहे आणि या हायवेच्या लगतच जे डोंगर आहे बघा ही डोंगर रांग जी दिसते तर ह्या डोंगरांमध्ये एक मंदिर आहे आणि हे मंदिर कशाचं आहे म्हणून मी कायम असं वाटायचं की आपण इथे यावं म्हणून. आज मी या मंदिराकडे आलो त्यावेळेस लक्षात आलं हे मंदिर सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे आणि त्यातल्या त्यात वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या पलीकडे एक मंदिर आहे छोटंसं आहे. ते अगदीच मला वाटतं अगदी गुहेसारखं ते केलेलं असावं. तर आपण पहिल्यांदा हे मंदिर बघूया. किती सुंदर वातावरण झालं बघा आणि आपण या मंदिराच्या जवळ पोहोचलोय. छान बांधकामही चांगलं केलेलं आहे इथे म्हणजे मेंटेन व्यवस्थित ठेवलेलं आहे. वरती जाऊयात आपण. तर हे मंदिर आहे लॉक केलेलं आहे पण आतमध्ये आपल्याला स्पष्ट दिसेल. सुंदरशी मूर्ती. आता आपण इथे ज्यावेळेस मंदिराकडे येतो ना मला असं वाटलं तर इथूनच कुठेतरी ते जे आपल्याला वरती जायचं आहे म्हणजे या डोंगराकडे जे जायचं आहे ते कदाचित इथूनच असावं पण इथे पॅक केलेलं आहे. याच्या खालून इथून आपल्याला मागच्या साईडने इथून जायचं आहे बघा. आणि खरं तर पावसाळ्याच्या दिवसात ना इतकं सुंदर वातावरण होतं इथे की छोटे छोटे धबधबे तयार होतात आणि अत्यंत असं मस्त अगदी व्ह्यू खूप चांगला होतो इथे. थोडंसं वरती गेल्यानंतर दिसून येऊ शकते. उंच जागा आहे थोडीशी. हे बघा आता थोडंसं वरती आलो आहे. वरती आल्यानंतर आपल्याला हा जे आत्ता मंदिर आपण सप्तशृंगी मातेचं मंदिर जे होतं इथे कळस दिसून येईल. तो हायवे आहे आणि हे इथे आतमध्ये थोडी झाडी झुडपं आहेत आणि त्या झाडी झुडपांमध्ये ज्यावेळेस वरती जाऊ लागतो त्यावेळेस ते मंदिर आपल्याला दिसेल. थोडंसं चालत जायचं म्हणजे पायऱ्या वगैरे केलेल्या नाही आहे तिथे. इथे कळस दिसून येईल. तो हायवे आहे आणि हे इथे आतमध्ये थोडी झाडी झुडपं आहेत आणि त्या झाडी झुडपांमध्ये ज्यावेळेस वरती जाऊ लागतो त्यावेळेस ते मंदिर आपल्याला दिसेल. थोडंसं चालत जायचं म्हणजे पायऱ्या वगैरे केलेल्या नाही आहे तिथे. ते बघा दिसतंय आणि बघा ना हे पूर्ण डोंगर आहे खडकाळ प्रदेश आहे. त्या प्रदेशात हे कोरीव काम केलेलं आहे. मी आत्ताच म्हणत होते पावसाळ्यात खूप सुंदर वातावरण होतं इथे. छोटे छोटे धबधबे तयार होतात. वरती जाऊयात अजून.
तर हेही मंदिर, हे जे मंदिर आहे तर हे मंदिर सप्तशृंगी मातेचंच मंदिर आहे. किती सुंदर मंदिर इथे आहे. हां, आणि शमीचं झाड आहे बरं का, आणि खूप जुनं आणि मोठं झाड आहे. खाली वातावरण बघा किती सुंदर झालेलं आहे. खरं ते एखादी पेंटिंग केल्यासारखं वाटतं. हां, किती सुंदर वातावरण आहे. तर आता आपण थोडं वरती जाऊया. आणि हे आल्यानंतर अगदी उंचीवर असलेलं हे मंदिर सप्तशृंगी मातेचंच मंदिर आहे ते. मला कायम वाटायचं की आपण इथे यावं म्हणून. आज मात्र थोडा वेळ मिळाला आणि बघतोय तर किती सुंदर वातावरण झालेलं आहे. थोड्या वेळापूर्वी पाऊस पडला होता इथे. दोन रस्ते आहेत. हा मुख्य हायवे आपल्याला दिसून येईल आणि हा अलीकडचा एक करेगावाकडे जाणारा रस्ता आहे. आणि या करेगावाकडे हे सप्तशृंगी मातेचं मंदिर. आणि या मंदिराला म्हणजे मंदिराला थोडासा वळसा घालून म्हणजे गोल राऊंड करून यायचं आहे. आणि इथून आपल्याला वरती आल्यानंतर आपल्याला दिसून येईल की इथे हे वरती या दगडांमध्ये किंवा डोंगराच्या तळाशी म्हणजे खाली आहे तर तिथे त्या खडकांमध्ये हे मंदिर कोरलेलं किंवा कोरीव काम करून ठेवलेलं. परंतु याचं काय झालेलं आहे, नंतर कोणीतरी बांधकाम करून त्याला छान असं कलर दिलेलं आहे. त्याची देखरेख खूप छान पद्धतीने ठेवलेली आहे. आणि हे सगळं या डोंगराच्या वरती आपल्याला दिसून येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण वरती आल्यानंतर आपल्याला पूर्णतः हा जो भाग आहे म्हणजे संगमनेरच्या पुढचा जो भाग आहे तो आपल्याला दिसून येईल इथं. आणि सिन्नरच्या मधला जो भाग जो आहे किंवा नांदूर शिंगोटे आणि सिन्नर. आणि मी आता सध्या जे चाललो आहे तर मी चाललो आहे आता नाशिककडे. तर निघूयात आपण पुढे.